गेल्या 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं की चाकण इंडस्ट्रीमधील साधारणतः 50 कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित होत आहेत। याच्या पाठीमागची जर कारणं आपण पाहिली असतील तर ती खूप प्रामुख्याने अशी 2-3च कारणं आहेत की ज्याचे परिणाम इथल्या कंपन्या स्थलांतरित होण्यासाठी होत आहेत। आणि मी एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टीवरती पहिल्यापासून पाहत आलेलो आहेत आणि आज राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खूप अशा अडचणी ह्या उद्योजकांना निर्माण होत आहेत। त्याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण जर निर्माण झाली असेल ती रस्त्यांची अडचण निर्माण झालेली आहेत। आज रस्ते एवढे भयानक झालेले आहेत म्हणजे MIDCकडनं आपण नाशिक फाट्यावरून जर टर्न मारला आणि आपल्याला जर फोक्सवॅगन कंपनीमध्ये जायचं असेल तर मर्सिडीजच्या अलीकडच्या चौकामध्ये इतका खराब रस्ता आहे। त्याचप्रमाणे फोक्सवॅगनच्या तिथला जो रस्ता आहे तो रस्ता खराब आहे। त्याच्यानंतर तळेवरून येणारा जो महिंद्राच्या मार्गाने एक साईडची लेन पूर्ण बंद आहेत आणि नाशिक आणि तुमचा चाकण तळेगाव रोड जो आहे ह्याची परिस्थिती तर आपल्या सर्वांना माहितीच आहे। आणि अशा पद्धतीच्या ह्या रस्त्यामध्ये एवढ्या अडचणी निर्माण होतात। अनेक उद्योजक त्या ठिकाणी कंटाळलेले आहेत आणि आत्ताच दादांनी काहीतरी अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कुठल्याही कंपन्या ह्या बाहेर जाणार नाही आहेत। तर ह्या गोष्टीचा आनंद पण होतो, परंतु ह्या ज्या सोयीसुविधा असल्या पाहिजे त्या सोयीसुविधा जर नसतील तर निश्चितप्रमाणे इथले उद्योगधंदे बाहेर जाण्यासाठी तयार असतील। आणि त्याच्यासाठी हे रस्ते आहेत, तुमचे लाईट आहेत। आज लाईटची व्यवस्था आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये आजची काय परिस्थिती आपली जर आपण MSEBचा जर आपला रेट जर पाहिला, युनिट रेट जर पाहिला आपण तर आपण सर्वात जास्त आपली चाकण इंडस्ट्री असेल, आपला महाराष्ट्र असेल, सर्वात जास्त आपण तो पर युनिट आपण पेड करत असतो। एका युनिटला आपण ₹11.80 आणि अदर चार्जेस करून ₹14 पर युनिट आपण इंडस्ट्रीवाले मोजत असतो। हेच जर मी कर्नाटकमध्ये गेलो तर ₹4.80 हेच जर मी गुजरातमध्ये गेलो तर हे ₹5.60 आणि हेच जर मी उत्तराखंडला गेलो तर ₹3.70 तर अशा पद्धतीची ही जी आकडेवारी आहेत हे अतिशय मनाला वेदना देणारी आहेत। त्याच्यामुळं ह्या उद्योजकांवरती त्या MSEBची लाईट येते त्याच्यामध्ये सातत्यता नाही आहे। ज्याप्रमाणे MSEBचा सप्लाय होणार त्याप्रमाणे त्याचं व्होल्टेज जे आहे जे 430 व्होल्टेज आम्हाला हवं आहे, मिनिमम 430 हवं आहे, तर ते व्होल्टेज त्या ठिकाणी निर्माण नाही होत आणि फ्लक्च्युएशनमुळं आमच्या मोटर खराब होत असतात कंपन्यांमध्ये। अनेक त्या ठिकाणी जनरेटरसाठी डिझेल लागत असतं। हा जो भार आहे हा भार उद्योजकांवरती निश्चितप्रमाणे पडतो। आणि त्याच पद्धतीनं पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाची स्कीम प्रत्येकाने केलेली आहे। प्रत्येकाच्या MIDCच्या जागेमध्ये त्यांच्या कंपनीमध्ये पाणी आलेलं आहे, परंतु ते पाण्याचा अनियमितपणा खूप मोठा आहे। इथं पाणी लवकर लोकांना मिळत नाही आहेत, तर पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी घन परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्यानंतर कचऱ्याची परिस्थिती आहे। आम्ही इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रीचा जो वेस्ट तयार होतं हे वेस्ट डंप करण्यासाठी कुठेही जागा नाही आहे आणि आपल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये कुठेतरी कचराकुंडी असती आणि त्या ठिकाणी हे इंडस्ट्रीवाले चोरून त्या ठिकाणी ही कचरा टाकण्यात येतो आणि अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे। इंडस्ट्रीला त्या ठिकाणी सपोर्ट केला गेला पाहिजे। आपण ह्या इंडस्ट्रीच्या जीवावरती आपला हा खेड तालुका त्या ठिकाणी अतिशय चांगल्याप्रमाणे रोजीरोटी आपण कमवत असतो। ह्या इंडस्ट्री आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आज ही इंडस्ट्री पाहायला मिळालेली आहे। आपल्याला एवढी मोठं आज काम करता येऊ शकतं आणि भविष्यातही याचा फायदा आपल्या तरुणांसाठी होणार आहे, आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांसाठी होणार आहेत आणि त्याचा जर उपयोग आपण करून घेता आला नाही आणि इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत हे जर चांगलं नसेल तर निश्चितप्रमाणे उद्योग व्यवसाय इथनं पळून गेल्याशिवाय राहणार नाही आहे। आणि अशा पद्धतीची जर दमदाटी आणि दादागिरी जर आमचा एखादा फेडरेशनचा कोणी जर सचिव अधिकारी एखादा जर त्याच्यावरती बोलत असेल की आम्हाला हे जे रस्ते आहेत हे रस्ते खराब आहेत याची जर कोणी मागणी केली असेल आणि स्थानिक प्रतिनिधी याच्यावरती जर अरेरावीची भाषा करत असेल, त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करत असेल आणि त्यांना जर सांगत असेल तुम्हाला मी बघून घेतो, तर ह्या उद्योजकांना कुणाला हे पटणारं नाही आहे। त्याच्यामुळं माझी प्रामाणिकपणे ही भावना आहे की आदरणीय विद्यमान या ठिकाणी आमदार साहेब असतील त्यांनी ह्या इंडस्ट्रीची मीटिंग घ्यावी आणि त्यांच्या खरोखर काय काय मागण्या आहेत हे त्यांनी विचारात घेतलं पाहिजे आणि उद्योजकांची त्या ठिकाणी समस्या सोडवायचं काम त्यांनी केलं गेलं पाहिजे। त्यांनी फक्त असं म्हटलं नाही पाहिजे मी तुझ्याकडे बघतोच, मी हे करतोच, हे आपल्याला शोभत नाही आहे। आपण इतक्या वर्ष झाली ह्या राजकारणामध्ये आहात, आपल्याला सर्व गोष्टीचं ज्ञात आहेत। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीवरती बोलणं उचित ठरणार नाही, परंतु ज्यावेळेस इंडस्ट्रीचा मुद्दा येतो त्याप्रमाणे
त्या एक इंडस्ट्रीचा एक उद्योजक म्हणून निश्चितप्रमाणे मी माझ्या उद्योजकाची, माझ्या फेडरेशनच्या माणसाची मी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी एक उद्योजक म्हणून मी कायम त्या ठिकाणी तयार असणार आहेत. आणि अशा पद्धतीचं वातावरण जर इंडस्ट्रीमध्ये असेल, आपण जर त्यांना सपोर्ट नाही केला तर इथले उद्योजक, इथले कामगार पळून गेल्याशिवाय राहणार नाही आहे. त्याच्यामुळं माझी कृपा करून विनंती आहे की आपणच ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालावं आणि ह्याच्यामधनं मार्ग काढावा. आमच्या कुठल्याही इंडस्ट्रीवाल्याला, उद्योजकाला वाटत नाही आहे की आमचा जो माल, कच्चा माल जो बनतो, आम्ही जो पक्का माल करून त्या ठिकाणी आमच्या टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, ह्या छोट्या मोठ्या कंपन्यांना आम्ही सप्लाय करत असतो. आणि तो करत असताना ह्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो, अनेक प्रश्न निर्माण होत असतात. पण सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो हा रस्त्याचा प्रश्न निर्माण होतो. जगामध्ये 40 लाख व्हेकल आपल्या भारतामध्ये फक्त बनल्या जातात. त्याच्यामध्ये एक नंबरला मारुती 20 लाख क्वांटिटी दरवर्षी बनवती. त्याच्यानंतर दुसरी हुंडाई कंपनी आहेत, हुंडाई कंपनी 6 ते 8 लाख बनवती. आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या खेड तालुक्यामध्ये टाटा मोटर्ससारखी कंपनी आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये ती कंपनी आहे. ती कंपनी दरवर्षी 6 ते 7 लाख 4 व्हीलर्सच्या गाड्या आपल्या इंडस्ट्रीमधनं बांधल्या जातात. त्याच्यामुळं हा जर एवढा मोठा उद्योग असेल, आपली महिंद्रासारखी एवढी मोठी इंडस्ट्री असेल, फोक्सवॅगनसारखी कंपनी असेल, महिंद्रा असेल, मर्सिडीज असतील, अनेक त्याच्यावरती अवलंबून असणारे छोटे मोठे आमच्यासारखे उद्योजक असेल, या सर्वांची रोजीरोटी आज ह्या कंपन्यांवरती अवलंबून आहेत. आणि जरी ह्या उद्योजकांची रोटी अवलंबून असली पण त्या उद्योजकांच्या वरती अनेक कुटुंब त्या ठिकाणी चालत असतात. आज मी जरी नाही म्हटलं, आमच्या इथं आज 1000 ते 1200 लोक काम करतात. आज 1000 ते 1200 लोक काम करत असताना आमचे जे व्हेंडर्स आहेत, ते व्हेंडर्स आज साधारणतः 700 ते 800 व्हेंडर आहेत. म्हणजे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 हजार कुटुंबाचं त्या ठिकाणी आज काम केलं जातं.